लाडकी बहीण योजना आणि आज 15 डिसेंबर आहे, आज सोमवार आहे आणि त्यामुळे काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा पण प्रश्न पडला असेल की आज वितरण होऊ शकते का? तर बघा, या वितरणासंदर्भात आता सकाळपासून तर कोणत्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही. जर आज वितरण नाही आलं तर आपली एकमेव मागणी आहे की ती म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित मिळावे. 2 हप्ते म्हणजे कोणते? नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबरचा 18वा हप्ता, दोन्ही पण हप्ते एकत्रित मिळायला पाहिजे. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आज 15 डिसेंबरच्या नंतर जर का किंवा आजही वितरण नाही झालं तर त्यानंतर कधी वितरण होणार, कोणत्या तारखेला वितरण होणार किंवा कधीपर्यंत वितरण होऊ शकतं, अगदी कमी शब्दामध्ये या हप्त्याबद्दल पण अपडेट देणार आहे. आणि 17वा आणि 18वा हप्ता, दोन्ही हप्ते आता इथून पुढे जर समजा आज वितरण नाही झालं तर या विभागाच्या मंत्री, राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दोन्ही हप्ते देण्याच्या संदर्भात आता पुढे पुढाकार घ्यायला पाहिजे. बघा, नाहीतर मग काय होईल की 2 महिन्याचं वितरणाचं जे आहे आपल्याला 2 महिने वितरणाचा गॅप पडेल. आणि एवढा जर गॅप पडला तर समजायचं 12 महिन्यामधले 2 महिने आता उडाले. म्हणजे मग झाली आहे ही योजना 4.5 वर्षाचीच थोडक्यात. तर असं व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे 2 महिन्यांचा जर का वितरणाचा गॅप पडत असेल तर आता एकदाच सोबत दोन्ही महिने द्या, म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता. बघा, आज 15 डिसेंबर आहे आणि आज रोजी जर वितरण झाले नाही तर 21 डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतरच वितरण सुरू होईल. यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की 21 तारखेला पण येतो आहे रविवार आणि त्यामुळे पण त्याच्यामध्ये पण 1-2 दिवसाच्या नंतर किंवा त्या आठवड्यामध्ये वितरण होणार आहे. म्हणजे असं नाही की 21 तारखेच्या नंतर इमिडिएटली 22 तारखेला किंवा 23 तारखेलाच हप्ता वितरित होईल, पण लवकर हप्ता वितरित होईल. आणि याला एकंदरीत प्रक्रियेला जर पाहिलं तर 22 आणि 23 तारीख जर उजळत असेल तर 2 महिन्याचा एक्झॅक्टली काय पडला आहे तर गॅप पडला आहे, तेवढा विलंब होतो आहे. तर ते 2 महिने म्हणजेच 17वा नोव्हेंबरचा आणि आत्ताचा डिसेंबरचा, हे दोन्ही हप्ते आता एकत्रित द्या. असं नका करू की फक्त 17 म्हणजे 21 तारखेच्या नंतर वितरण करणार पण 1 महिना गायब होणार, असे 2 महिने बघा जवळपास गायब होत आहेत. त्यामुळे या योजनेच्या संदर्भात नक्कीच सरकारला या संदर्भात दाद विचारला पाहिजे की 2 हप्त्याचं तुम्ही जे काही वितरणाला गॅप मारत आहात तर तो गॅप मारू नका, तर दोन्ही हप्ते आता एकत्रित द्या. जर समजा वितरण पुढे गेलं तर 21 तारखेच्या दरम्यान, 21 तारखेच्या नंतर, कारण आज वितरण नाही झालं तर ऑब्व्हियसली 21 तारखेच्या नंतरच वितरण होईल. एकूण जे आहे 3,000 रुपये एकत्रित मिळावे, असं होऊच नाही की 2 महिन्याचा जो आहे गॅप पडावा. आता 2 महिन्याचा गॅप पडत असेल तर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित देऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ना, तर त्याच्यातलाच निधी द्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये पण जर सरकार चालढकलपणा करीत असेल तर नक्कीच या योजनेच्या आपण बाजूने तेवढाच जे आहे सरकारला या संदर्भात दाद विचारणार आहोत की तुम्ही 2 महिन्याचा गॅप जो पाडला आहे तर त्या दोन्ही महिन्यांचे जे आहे लाडक्या बहिणींना त्यांचे जे काही लाभाचे पैसे आहेत तर त्यांना ते वितरित व्हावे. परंतु आजच्या दिवस जर का वितरणाची कोणतीही अपडेट नाही आली, वितरणाची अपडेट आल्यावर तर मी देईनच, पण जर नाही आली 21 तारखेच्या नंतर वितरण होईल आणि त्यावेळेस दोन्ही हप्ते एकत्रित द्यावेत. सरकारने एवढीच व्हिडिओच्या शेवटी सरकारला विनंती आहे. तत्पूर्वी ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली नसेल तर त्या लाडक्या बहिणींसाठी परत एकदा सूचना करतो आहे की ज्या कोणी पूर्ण KYC म्हणजे कोणी KYC करावी 10 डिसेंबरच्या नंतर आणि कोणी करू नये, यासाठी आपण स्क्रीनला जो बॅनर लावलेला आहे तो व्हिडिओ पॉज करून वाचा. आणि तुम्ही KYC केली नसेल तर 31 तारखेपर्यंत KYC करा. राहिला मुद्दा, जर कुठे अंगणवाडी सेविका कागदपत्रे स्वीकारत नसतील तर नक्कीच स्वीकारतील, काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.